नमस्कार मित्रांनो, मी वीरेन कदम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी फिटनेस यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वीरेन्स मसल फिटनेस यूट्यूब चॅनल. सो मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, एका नवीन विषयावर, एका नवीन टॉपिकवर. आणि आपला आजचा विषय आहे क्रिएटिन मोनोहायड्रेट हे कसं वापरलं गेलं पाहिजे, किंवा क्रिएटिन म्हणजे काय, किंवा क्रिएटिन कसं वापरलं गेलं पाहिजे आणि क्रिएटिनचे मुख्य फायदे कोणते, हेच मी आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, क्रिएटिन मोनोहायड्रेटचे खूप बरेचसे फायदे आहेत. त्यातले 5 मुख्य फायदे मी सांगतोय. नंबर 1, ताकद आणि स्टॅमिना वाढवतो. जेव्हा तुम्ही वर्कआउट करता किंवा कुठली शारीरिक मेहनत घेता, तर तेव्हा क्रिएटिन हे आपल्या मसल्समध्ये एनर्जी वाढवतो. त्यामुळे तुमच्या वर्कआउटची स्ट्रेंथ आणि परफॉर्मन्स हे दोन्ही वाढतात. नंबर 2, मसल्स वाढण्यासाठी मदत होते. क्रिएटिन हे मसलमध्ये पाणी होल्ड करून ठेवते, त्यामुळे आपले मसल्स हे मोठे आणि मजबूत दिसतात. व्हेजिटेरियन लोकांसाठी क्रिएटिन हे अत्यंत उपयुक्त सप्लिमेंट आहे, कारण त्यांच्या आहारातून त्यांना पुरेसं असं क्रिएटिन मिळत नाही. नंबर 3, मेंटल फोकस आणि ब्रेन फंक्शन हे इम्प्रूव्ह करतं. संशोधनानुसार क्रिएटिन हे ब्रेनमध्ये एनर्जी वाढवतो, त्यामुळे तुमचा फोकस आणि मेंटल क्लॅरिटी सुधारते. नंबर 4, फास्ट रिकव्हरी करतं. वर्कआउट नंतर मसल सोर्सनेस कमी करून त्याची रिकव्हरी फास्ट करतो, त्यामुळे तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो टिकून राहतो. नंबर 5, क्रिएटिन मोनोहायड्रेट हे सायंटिफिकली प्रूव्ह 100% प्युअर आणि 100% सेफ सप्लिमेंट आहे. तर मित्रांनो, हे होते क्रिएटिन मोनोहायड्रेटचे प्रमुख 5 फायदे. तर आता क्रिएटिन हे कोणासाठी फायदेशीर हे सुद्धा मी तुम्हाला या आपल्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. नंबर 1, ज्यांना मसल ग्रो करायचे आहे. नंबर 2, जे वर्कआउट करतात. नंबर 3, ज्यांना एनर्जी आणि थकवा कमी वाटतो. आणि नंबर 4, ज्यांना फोकस वाढवायचा आहे, त्या लोकांसाठी क्रिएटिन मोनोहायड्रेट हे अत्यंत फायदेशीर आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता मला माहिती आहे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की क्रिएटिन मोनोहायड्रेट हे कसं वापरावं आणि कोणत्या क्वांटिटीमध्ये घ्यावं. तर बेसिकली 3 ग्रॅम ते 5 ग्रॅम या डोसेसमध्ये आपण क्रिएटिन हे घ्यायचं असतं. हे पाण्यातून किंवा आपल्या प्रोटीन शेकमधून तुम्ही हे घेऊ शकता. तसंच मित्रांनो, क्रिएटिन घेण्याची योग्य पद्धत कोणती, तर तुम्ही हे प्री वर्कआउट म्हणून सुद्धा घेऊ शकता, किंवा अदरवाईज आफ्टर वर्कआउट म्हणजे पोस्ट वर्कआउट म्हणजे तुमच्या प्रोटीन शेकमध्ये मिक्स करून तुम्ही हे घेऊ शकता. तर मित्रांनो, ही होती क्रिएटिन मोनोहायड्रेटची एक छोटी माहिती मी जी तुम्हाला दिली आहे. तर ही माहिती मी तुम्हाला क्रिएटिनबद्दल सांगितली, हे तुम्हाला कशी वाटली, हा आपला व्हिडिओ कसा वाटला, तर तुम्ही हे लाईक करून आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आपल्या मराठी चॅनलला, आपल्या मराठी फिटनेस चॅनलला खूप प्रेम द्या. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, आणि आपल्या जवळच्या, तुमच्या लांबच्या, तुमच्या मित्रांना, तुमच्या भावांना, तुमच्या नातलगांना आपला हा फिटनेस चॅनल, आपला वीरेन मसल्स अँड फिटनेस चॅनल नक्कीच शेअर करा. आणि सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत ईट हेल्दी, स्टे फिट.